12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिर हे आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलं आहे। त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक भक्तांनी या ठिकाणी मोठी गर्दी करण्यात आली आहे। राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे। महाशिवरात्रीचा योग आल्याने राज्यभरातून व देशभरातून भाविकांनी येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। काय सांगा, महाशिवरात्र आहे आणि भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्या तुमांकाल ओंकार ममलेश्वर परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकर सेतुवंदे तुरामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यांत विश्वेशम त्र्यंबकम गौतमेतटे हिमालये तुकेदारम कृष्णेश्वरंचे शिवालय। हे 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आहे। आता हा महापुण्य पर्वकाल शिवभक्तांचा वर्षभरातील हा सगळ्यात मोठा दिवस असतो। त्याचप्रमाणे या पर्टिक्युलरली या शिवरात्रीला 4 युग एकत्र आल्यामुळे हा 250 वर्षांनी येणारा योग आहे। प्रदोष आणि शिवरात्र ही एकत्र सहसा आपल्याला मिळत नाही। दोन्ही ज्या काळ आहेत, प्रदोष काळ आणि शिवरात्र, हे एकत्र आल्यामुळे याला कपिला षष्ठीचा योग किंवा हा महापुण्य पर्वकाल योग असं समजलं जातं। त्याचप्रमाणे शिवरात्रीचा उत्सव हे शिवभक्त फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात। आज रात्री 12 पासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत जो कोणी शिवाची आराधना करेल, जो कोणी शिवाची प्रार्थना करेल, जो शिवभक्त आपल्या या सर्वांना शंकर भगवान आणि पार्वती हे दोघेही आशीर्वादरूपी प्रसाद देतात आणि याचं फार मोठं पुण्य पदरामध्ये पडतं। त्यामुळे भारतवर्षातून सगळीकडून भीमाशंकरला भाविक येतात। भीमाशंकराचं इथे अर्धनारेश्वराचं रूप आहे, गौरी शंकर ज्याला म्हटलं जातं। अर्धनारेश्वराचं रूप असल्यामुळे इथे शिव आणि पार्वती असल्यामुळे महिला आणि पुरुष हे दोघंही इथे दर्शनाला मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये जाऊ शकतात। त्याचप्रमाणे इथं संसार सुखासाठी किंवा बाकी आपल्या संसाररूपी जे काही आपल्याला अडीअडचणी असतील त्यासाठी इथे शिवा आराधना केली जाते। इथे शंकराचं सौम्य रूप आहे। त्याचप्रमाणे आज जो कोणी शंकराला बेलाचं पान, एक पांढरं फूल आणि देवाला जल म्हणजे पाणी जो घालेल त्याला पुण्य या दिवशी मिळतं आणि ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मदत मिळते अशी इथली कथा आहे। या पर्टिक्युलरली भीमाशंकरची जी कथा आहे त्यामध्ये त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकर भगवान आणि पार्वती हे दोघंही एकत्र रूप धारण केलं अर्धनारेश्वराचं आणि दोघेही इथे आलेले आहेत। त्यांनी पाहिलं तर त्रिपुरासुर हा खूप अकराळ विक्राळ होता। तेव्हा इंद्र, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या सर्वांचं मिळून त्यांनी पंचतत्वांनी भीमरूप धारण केलं आणि त्या भीमरूपामध्ये त्रिपुरासुराचा वध केला आहे। त्याच्या 2 पत्नी होत्या, डाकिनी आणि शाकिनी। तर त्यांनी शिवाची आराधना केली आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही आमच्या पतिदेवांना मारले, रक्षणकर्त्याला मारले, तर आता आम्हाला ही जी प्रजा आहे ही आम्हाला मारून टाकेल किंवा आमचा वध करेल। तर शंकरांनी इथं सांगितलं आहे की मी जेवस्तोपर्यंत इथं जिवंत रूपमध्ये आहे, ज्योतिर्लिंग रूपमध्ये आहे, तेवस्तोपर्यंत माझ्या नावाच्या आधी तुमचं नाव घेतलं जाईल। म्हणून या पर्टिक्युलर क्षेत्राला डाकिन्यां भीमशंकर समजलं जातं आणि या क्षेत्राला डाकिनी क्षेत्र समजलं जातं। भीमाशंकरचं जे जंगल आहे हे केंद्र शासनाने इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केलं आहे। इथे औषधी वनस्पतींचं सगळ्यात जास्त मोठं जंगल आहे आणि महाराष्ट्राचा जो प्राणी आहे शेकरू हा विपुल प्रमाणात या जंगलामध्ये सापडतो। असं नैसर्गिक वैविध्याने नटलेलं
हे भीमाशंकर आणि शंकराचं स्थान, याच्यामुळं भीमाशंकराचं एक वेगळंच रूप आपल्याला इथे बघायला, शंकराचं वेगळंच रूप इथे बघायला मिळतं. खरं तर महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची पूजा अर्चना करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. भीमाशंकर हे अर्धनारी नटेश्वर आहे. भीमाशंकराचे या ठिकाणी असणारं शिवलिंग हे शिव आणि पार्वतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं स्त्री व पुरुष हे दोनही या ठिकाणी दर्शनासाठी गाभाऱ्यात जाऊ शकतात. त्याचबरोबर आजची महाशिवरात्र ही विशेष आहे. प्रदोष व शिवरात्र एकत्र आल्यामुळे या शिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, भीमाशंकर.